नमस्कार. नंबर 1. भिजवलेले मनुके खाऊन त्यावर कोमट दूध प्यायल्याने शुक्राणूंमध्ये वाढ होते. त्यामुळे अशक्तपणा दूर होतो. नंबर 2. सफरचंदाची साल काढून त्यामध्ये मीठ टाकून ती साल सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 3. महिन्यातून 4 ते 5 वेळा पॉईंट्स खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, कारण त्यात कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. हाडे आणि दात मजबूत करण्याचे काम करतात. नंबर 4. रोज सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे दूध प्यायल्याने आपले यकृत मजबूत राहते आणि किडनीमध्ये साचलेली घाण साफ होते. नंबर 5. ज्यांना भूक लागत नाही त्यांना यकृताची समस्या आहे असे समजावे. त्यांच्यासाठी सोपा उपाय म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास डाळिंबाच्या रसात थोडेसे सैंधव मीठ घालून घ्या, यामुळे फरक पडेल. नंबर 6. रात्री झोपण्यापूर्वी वेलचीचे दाणे खाऊन कोमट पाणी पिल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे देखील कमी होते. नंबर 7. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी लसणाच्या 2 पाकळ्या चावून त्यावर 1 ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. नंबर 8. हरभऱ्यांना मोड आल्यामुळे त्यातील पोषक तत्वाचे प्रमाण वाढते. हरभऱ्यांमध्ये प्रोटीन्स, फायबर्स, विटॅमिन आणि मिनरल असतात. त्यामुळे ऊर्जा मिळते आणि आरोग्याला अधिकाधिक फायदे मिळतात. नंबर 9. जास्त हसल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह 20% वाढतो. त्यामुळे ताणतणाव कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून हसत राहा. नंबर 10. गरम दुधात मखाणा मिसळून खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि हाडांशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो, कारण दूध आणि मखाणा दोन्ही हाडांसाठी आवश्यक असलेल्या कॅल्शियमचे साठे आहे. नंबर 11. काकडीचे तुकडे आपल्या डोळ्यांवर ठेवा. काही वेळाने डोळ्यांवर हलकेच फिरवा. यामुळे डोळ्यांभोवती काळी वर्तुळे दूर होतात. नंबर 12. जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब होऊ शकतो. त्यामुळे भाज्यांमध्ये जास्तीचे मीठ कधीही घालू नका किंवा कधीही भाजीमध्ये वरून मीठ घेऊ नका. नंबर 13. 1 चमचा तूप मिसळून दूध प्यायल्याने शरीराला शक्ती मिळते. नंबर 14. पाण्यात हळद मिसळून प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते. दही आणि केळी एकत्र कधीही सेवन करू नका, ते हानिकारक असू शकते. नंबर 15. पेरूचे नेहमी सेवन केल्याने पिंपल्स आणि त्वचेची संबंधित समस्या कमी होतात. तसेच हिवाळ्यात त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. नंबर 16. तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी 1 कप गुलाब पाण्यात अर्धा लिंबू पिळून सकाळ संध्याकाळ गुळण्या करा. यामुळे हिरड्या आणि दातही मजबूत होतील. नंबर 17. संत्र्याची साल चेहऱ्यावर लावल्याने त्वचेसाठी फायदा होतो. सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि हायड्रेट ॲसिड असते, जे त्वचेसाठी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. त्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. नंबर 18. आठवड्यातून फक्त 3 ते 4 दिवस दालचिनीचे तुकडे, 2 वेलची, 2 लवंगा, अर्धा चमचा हळद दुधात घालून उकळून पिल्याने शरीरातील दुखणे बरे होऊन संपूर्ण शरीराला आराम मिळतो. नंबर 19. तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास हाडे दुखणे, दात कमकुवत होणे, केस गळणे, नखे कमकुवत होतात ही त्याची लक्षणे असतात. त्यामुळे शक्यतो कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करा. दूध, बदाम, अक्रोड, अंकुरलेले धान्य यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ सेवन करा. नंबर 20. गुलाबजामुन खाल्ल्याने वजन वाढते. 3 ते 4 गुलाबजाम म्हणजेच 1000 पेक्षा जास्त कॅलरीज असतात. गुलाबजामुन जास्त प्रमाणात खाल्ल्यास लठ्ठपणा वाढतो. नंबर 21. नारळाची क्रीम गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे, कारण ती गर्भाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासासाठी फायदेशीर ठरते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून नारळाच्या आतील क्रीम खावी. नंबर 22. औषधांवर द्राक्ष खाल्ल्याने आणि चहावर पपई खाल्ल्याने त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याचे मिश्रण हे आरोग्यासाठी घातक आहे. नंबर 23. 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मध मिसळून दररोज रिकाम्या पोटी प्यायल्याने लोहाची कमतरता दूर होते आणि रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
नंबर 24. भाजलेला लसूण सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच रक्ताच्या धमन्यांमध्ये अडथळ्यांची समस्या दूर करण्यात मदत होते. हृदयविकाराचा धोका देखील कमी होऊ शकतो. नंबर 25. आठवड्यातून 2दा गरम पाण्यात ॲलोवेरा जेल टाकून वाफ घेतल्याने चेहरा आणि त्वचा निरोगी राहते आणि डाग दूर होऊन चमकदार बनते. नंबर 26. पोटामध्ये गॅस तयार झाल्यास काळे मीठ टाकून पपई खा. यामुळे पेपिंग आणि बीटा कॅरोटीन पोटाच्या समस्यांपासून आराम देतात. नंबर 27. ज्यांचे वजन कमी आहे त्यांनी दही, दूध, कोबीचा रस, पालक, गाजर, बीट रूटचे सेवन करावे. नंबर 28. अंघोळ करताना पाण्यात अर्धा लिंबू पिळून 7 ते 8 दिवस करा. यांनी तुमची त्वचा सुंदर होईल. नंबर 29. जगातील सर्वात शक्तिशाली भाजी म्हणजे शेवगा, ज्यामध्ये दुधापेक्षा 4 पट जास्त कॅल्शियमपेक्षा 3 पट जास्त पोटॅशियम आणि मांसापेक्षा 2 पट जास्त प्रोटीन असते. नंबर 30. पालकाची भाजी बनवताना थोडी पुदिन्याची पाने घातल्याने भाजीचा चविष्ट आणि पौष्टिक लागते. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पाहत राहा आपलं स्वयंपाकघर. चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपली व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. धन्यवाद. पाहत राहा आपलं स्वयंपाकघर.